मध्ये एक नवीन सामना सुरू होते जिकडे दुसऱ्या फेरीची ही लढत असणार आहे गोठेकर ब आणि त्यांच्या विरोधात SBN वासिंद असा नवीन सामना आपल्या समोर येतोय। नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच SBN वासिंद संघाच्या संघनायकाने त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारित केलेले आहेत गोठेकर ब संघाला। गोठेकर ब संघाच्या वतीने आपल्याला फलंदाजीची जोडी पाहायला मिळते गणेश डिंगोरे आणि त्याचबरोबर रोहन शेळके। अभि वाघ येत आहेत या सामन्यामध्ये पहिलं षटक घेऊन की जे मॅन्डेटरी पॉवर प्लेच असणार आहे। या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी अभि वाघ याची SBN वाशिंद संघाच्या वतीने आपण पाहिलेली आहे। तर फलंदाजी पहिल्या फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं होतं रोहन शेळकेचं। व्यक्तिगत त्याने 24 धावांचं योगदान दिलं होतं आणि त्या सामन्यामध्ये ते सामनावीर म्हणून घोषित झाले होते। त्यामुळे दोन्हीही खेळाडू अत्यंत चांगला आत्मविश्वास मिळून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत। अभिभाग येत आहेत पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल। निर्धारित 3 षटकांसाठी पहिल्या 15 मिनिटांचा अवधी असेल याकडे आवर्जून बघा। गणेश डिंगोरेसाठी यावेळेस डाबी एष्टी सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। ही अदा बघा आमचे पंच माधव ठाकरे सरांची। अभि वाघ पुन्हा एकदा बळतील। पहिला चेंडू आपण बघितला होता डाबी एष्टी सोडून जाणारा एका धाब्याने धावपलकाला इथे सुरुवात मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात गोठेकर ब संघाला काहीही न करता एक धाव मिळाली। स्ट्रायकिंग एंडला बॅटर धोनी ऑफ शहापूर। यावेळेस हा फटका बघा आणि फक्त बघत राहा कारण फुल लेनचा चेंडू ऑलमोस्ट यॉर्कर होता आणि अत्यंत पॅरलल या मैदानाला समतल आणि समांतर जात असताना चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे बिसावतोय। हा फटका दर्जेदार A1 क्वालिटीचा गणेश डिंगोरेचा चौकार। डीजे ऑपरेटर आम्ही थँक्यू म्हणतो त्याकडे लक्ष द्या। षटकार आला होता 7 धावा याचमुळे धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघू शकू। महत्त्वाची गोष्ट आहे की जर चेंडू कोणत्याही परिस्थितीमध्ये हरवतो फुटतो गहाळ होतो की तुम्हाला नवीन चेंडू दिला जातो त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे। 2 चेंडू फक्त आणि फक्त इथे हाताळले गेलेले आपण बघितले गोलंदाजाच्या वतीने आणि पहिला चेंडू वाईड होता दुसऱ्या चेंडूवर षटकार दाखवत असताना गणेश डिंगोरेला आपण पाहिलं। दुसऱ्या फेरीचा अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये की जो सुरू झालेला आपण बघत आहात। स्पर्धा अत्यंत नामवंत आणि दर्जेदार। या स्पर्धेची चर्चा सर्व दूर आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीचं आयोजन या स्पर्धेत सगळ्या आयोजकांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल। बाउंड्री लाईनच्या पलीकडे जे खेळाडू अथवा प्रेक्षक बसलेले आहेत आमच्या बाउंड्री रोपच्या मागे त्यांना विनंती आहे बाउंड्री रोपला तुम्ही लागून बसलात हरकत नाही परंतु ते जे कर्टन आहे ऑरेंज भगवा कपडा जो आहे त्याला तुम्ही हात लावू नका। बाउंड्री लाईनच्या पलीकडे भगवा कपडा आहे त्याला कृपया करून हात लावू नका त्याला स्पर्श करू नका आणि त्याची छेडछाड करू नका विनंती आहे आयोजकांच्या वतीने। बघा कोणती स्पर्धा सत्यात उतरवणं अत्यंत कठीण असतं ते काम करणं खूप कठीण आहे त्यासाठी फार मोठे परिश्रम घ्यावे लागतात आणि ही सगळी आव्हानं पेलत असताना आयोजक तुमच्या समोर एखादी मोठी स्पर्धा आणतो तर मात्र त्या स्पर्धेला सहकार्य कसं मिळेल आपल्याकडून याचा विचार आपण प्रत्येक जण करूया। कोणती स्पर्धा प्रेक्षकांशिवाय अपूर्ण असते आपण नेहमी म्हणत असतो। आभाळामध्ये फक्त सूर्य आणि चंद्र असून चालत नाही आभाळामध्ये तारे सुद्धा असावे लागतात। एखाद्या शाळेमध्ये शिक्षक असून चालत नाही त्या शाळेमध्ये विद्यार्थी सुद्धा असावे लागतात। त्याच पद्धतीने एखादी स्पर्धा आयोजित होत असताना फक्त खेळाडू असून चालत नाही पंच असून चालत नाही समालोचक असून चालत नाही तर त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक सुद्धा असावे लागतात आणि म्हणून प्रेक्षक असणारी स्पर्धा अत्यंत नामवंत बनत असते। अशा अनेक स्पर्धा खरं तर आपण बघतो। या अगोदर जी स्पर्धा मुरबाड तालुक्यामध्ये संपन्न झाली मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला ओळखलं जातं ती स्पर्धा धडाकेबाज त्यामध्ये सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि मैदानाच्या आतमध्ये गणेशने आणखी एक फटका मारलेला धडाकेबाज चौकार।
यावेळेस लॉकचा फटका दरम्यान आपण बघतो MSD ऑफ शहापूर रोरिंग गणेश डिंगोरे स्लॉक्स दॅट बॉल ऑल द वे फॉर सिक्सर मॅक्सिमम. बाहेरून खेचून मारणं अत्यंत कठीण आहे, ते सुद्धा फुलर लेंथला. परंतु अलीकडचं क्रिकेट याचमुळे रंजक बनलेलं आहे. असे अनेक फटके अलीकडच्या क्रिकेटमध्ये फलंदाज लिलया खेळत असलेले आपण बघत आहात. गणेश डिंगोरे चांगल्या लईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू अटेम्प्टेड मिसडायरेक्टेड यॉर्कर ज्याला आपण म्हणू शकतो, कारण लेंथ वाईज जर विचार केला तर अत्यंत चांगला चेंडू होता, परंतु डिरेक्शन वाईज विचार केला तर हा चेंडू पंचांच्या वतीने इथे वाईड घोषित केला गेलेला आहे. त्याचमुळे एक धाव धावपलकर जोडली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 18 अर्थात 18. दुसऱ्या फेरीचा महत्वाचा सामना अभिवाकच्या विरोधात समोरच्या दिशेने खेळत आहेत. क्रिकेटमधील सगळ्यात सुरक्षित फटका, कारण तिथे बहुधा क्षेत्ररक्षक नसतो, त्याचाच प्रत्यय आला. चेंडूने सीमारेषा भेदली. हा चौकार. इम्प्रोवाइज क्रिकेट हा फलंदाज खेळला जाणतो. त्याचबरोबर हाय एल्बो चे जे फटके आहेत ते सुद्धा हा फलंदाज दाखवतो. त्यामुळे या फलंदाजाची ऑफसाईड सुद्धा तुम्हाला स्ट्रॉंग असलेली पाहायला मिळते. जेव्हा तुम्ही हाय एल्बोने खेळण्यामध्ये समर्थ ठरता त्यावेळेस ती गोष्ट सूचित करते ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता. बघा त्याच पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऑफ ड्राईव्हचा पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हर एजन्सी मॅरेजच्या पलीकडे दन करताना चेंडू निघून जातो. हा आणखी एक खणखणीत चौकार. आणि नृत्य आविष्कार आपल्याला ठाकरे सरांचा पाहायला मिळतो. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहे 26 अर्थात 26 आणि पहिल्या षटकामध्ये ह्या 26 धावा इथे बनल्या गेलेल्या आहेत. डीजे ऑपरेटर मॉनिटरचा आवाज थोडा कमी करा. पहिलं षटक आपण बघितलं की जे अभिवाग याने हाताळलेलं आहे. एकूण धावा पाहिल्या तर त्या आहेत 26 अर्थात 26 आणि दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रतीकच्या वतीने हॅलो चेक आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज प्रतीक जाधवचा इथे वापर केला जातोय. प्रतीक जाधव स्ट्रायकिंग एंडला बॅटर रोहन शेळके. रोहन याने स्लॉक केलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये चेंडू जात असताना क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव इकडे मिळते. एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण बघू शकू स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज इथे गणेश करत होता. चेंडू आपण बघितला त्यापेक्षा बाहेरच्या दिशेने जात असताना फुटवर्क फलंदाजाचं फार लवकर चेक केलं होतं आणि हे बघा फलंदाजाने फार लवकर त्याचा स्टान्स बदलला होता. ग्रीप त्याची चेंज केली होती आणि त्याचमुळे त्याहीपेक्षा बाहेर जाणारा चेंडू गोलंदाज हाताळतोय. समोर ठेवलेला चेंडू पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफड्राईव्हचा फटका खेळतोय फलंदाज. गणेश डिंगोरेच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे आणि तीच आपल्याला इथे पाहायला मिळते. आणखी एकदा चेंडूने सीमारेषेच्या वरून हवाई सफर केलेला आहे आणि आणखी एकदा गोठेकर ब ला षटकार मिळालेला आहे. षटक या आजच्या दिवसामध्ये आपल्याला तुफानी फटकेबाजी पाहायला मिळालेली आहे. कारण या अगोदरच्या एका सामन्यामध्ये बेस्ट ऑफ बोरशेती संघाने आडगावच्या विरोधात काय 76 धावांचं लक्ष दिलं होतं. त्यामध्ये बाली बागरेच्या 66 धावांची इनिंग आपण पाहिली होती. या स्पर्धेतील व्यक्तिगतरित्या 50 धावांचा माइलस्टोन गाठणारा तो पहिला खेळाडू आपण पाहिला. आणि आजच्या दिवसामध्ये षटकारांची हॅट्रिक अनेक फलंदाजांनी दाखवली, ज्यामध्ये बाली बागरेचं नाव आपल्याला घेता येईल. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला मला असं वाटतं महेश गोरे या फलंदाजाचं नाव निश्चितच घेता येईल. SVN वाशिंद यानंतर खरं तर आपण बघतो त्यांचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसऱ्या फेरीचा सामना
आणि दुसऱ्या फेरीला आपसुकच मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. 1.3 षटकांचा खेळ संपतोय. 33 धावा धावपलकावर, एकही गडी बाद नाही आणि फलंदाजीची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे गणेश डिंगोरे या फलंदाजाने. 8 चेंडूंमध्ये 30 धावांवर तो व्यक्तिगतरित्या खेळतोय. प्रतीक पुन्हा एकदा स्विच केलेलं आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित होते, उंच उडी घेतली, चेंडूने त्याही पेक्षा अधिक उंचीने सीमारेषा गाठली. चौकार. अत्यंत चांगलं टीमवर्क आपल्याला इथे या स्पर्धेच्या वतीने या आयोजकांचं पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा व्यक्तिगतरित्या चांगली कामगिरी करतोय फलंदाज गणेश डिंगोरे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल यष्टांच्या मागून केला जात आहे. पाहिजे त्याचा काय फायदा होईल. स्कूप केलेला आहे. तिलक रत्ने दिलशान इथे अंगात यावा त्या पद्धतीने फटका सजवलाय फलंदाज गणेशने. आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. षटकार चौकार, षटकार चौकार ही आतिषबाजी सुरू आहे. प्रत्येक गोष्ट माणूस करत असताना ती गांभीर्याने त्याला करता आली पाहिजे आणि म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवला. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, एरा गबाळाचे काम नव्हे. कोणतीही गोष्ट आपल्यासाठी नवीन असेल तर त्याचे बारकावे आपल्याला ओळखता आले पाहिजे, त्यामध्ये सुधारणा करता आली पाहिजे आणि फलंदाजीतील बारकावे ओळखलेले आहेत फलंदाज गणेश डिंगोरेने. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा स्विच केलेला आहे. उसळी मिळाली, ती सुद्धा टॅकल केलेली आहे. कोणताही चेंडू असा नाही की जो गणेशला शांत ठेवू शकतो. आणखी एकदा फलंदाजीचा उद्रेक, आणखी एकदा चौकार. ते गणेश डिंगोरेचा जर आपण विचार केला तर षटकाराने सुरुवात केली, त्यानंतर 0 चौकार, षटकार चौकार, चौकार 0, षटकार चौकार चौकार या पद्धतीने अगोदर आपण बाली भागरेची टाइमलाईन पाहिली होती. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 45 आणि त्यावेळेस मला वाटतं 2 षटकांच्या अंती धावपलक होतं 46 वर, ज्यावेळेस बालीने 66 बनवल्या होत्या. त्यामुळे शहापूरचं क्रिकेट हे अत्यंत समृद्ध क्रिकेट आहे. तसाही समृद्धी हवी आता इथून निघालेला आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी निश्चितच होत असलेली आपण बघतो. निसर्गरम्य अशा पद्धतीचा परिसर. सन्माननीय अर्जुनजी अधिकारी, त्याचबरोबर महेंद्रजी डिंगोरे, उपसरपंच ग्रामपंचायत गोठेगर, आपणास विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं स्वागत आहे. "45 runs on the board without loss of any wicket after completion of 2 overs. Gothegar B and SVN Washing are playing for second round. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाजी ते हर्षल वापरला जातोय. उंचपुरी अशा पद्धतीचा गोलंदाज आहे. बघायचे त्याच्या उंचीचा कसा फायदा त्याला करता येईल. स्लॉकचा फटका आहे, दूरवरून खेळतायत. रोहन शेळकेला हवी तशी इथे मिळत नाही. हवा तसा संपर्क बॅट आणि बॉलचा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिला नाही, परंतु स्वतः कर्णधार आहेत म्हणून जबाबदारी आहे फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची. कारण त्यांचा जो पार्टनर आहे तो पार्टनर अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळतो. 11 चेंडूंचा सामना करत असताना 42 धावांवर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना गणेश डिंगोरेला आपण पाहिलेला आहे. 2 षटकांमध्ये आक्रमकता अनुभवलेली आहे. या सामन्याचा ट्रेंड थोडा चेंज होईल का हे आपण बघूया. उर्वरित 2 षटक गोलंदाज त्याच्या नावावर करतील का. खरं तर हे आव्हानात्मक आहे. अग्निपरीक्षा असेल यावेळेस गोलंदाजाची आणि त्याला काहीतरी अग्निदिव्य करावं लागेल. बॅकफुटला गेले, कमी गतीचा चेंडू होता त्यामुळे आता 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये गॅप मिळणार नाही. बघा तुम्ही अधिक गती जर दिली तर काही अत्यंत चतुर असे फलंदाज असतात, ते त्या गतीचा वापर करतात आणि मग अधिकची ताकद त्यांना वापरण्याची गरज नसते. फक्त आणि फक्त दिशा देत असताना तिथे चौकार मिळत असतात. कमी गती असली की फलंदाजाला अधिक ताकद लावावी लागते. साधं इक्वेशन आहे क्रिकेटमधलं. बॅट आणि पॅड मधून चेंडू निघून जातोय. फुलर लेनचा अत्यंत चांगला वाईड यॉर्कर आपण बघतो गोलंदाजाच्या वतीने. मी अगोदर उल्लेख केला होता की हे षटक कदाचित वेगळं ट्रेंड घेऊन तुमच्या समोर येऊ शकतं
आणि आतापर्यंत तेच झालेलं आहे. या षटकामध्ये 3 चेंडूंचा काही संपलाय आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज हर्षलने. फुलटॉस होता. रोहनसाठी ऑनसाइड रिजन क्लिअर करण्याचा प्रयत्न. अगोदरच उजव्या यष्टीच्या बाहेर शफल झाले होते, थोडे कमिट झाले होते आणि शॉर्टर बॉलचा खरं तर वेट करत असताना इथे फुल लेंथचा चेंडू त्यांच्या विरोधात. हर्षलचा आणखी एकदा इथे अत्यंत चांगला प्रूव्ह होत असलेला आपल्याला बघायला मिळतो. या षटकामध्ये गोलंदाजी फार चांगली झालेली आहे. धावपलकाचा स्वच्छंद विहरणारा वारू कुठेतरी त्याला पकडण्यात यश मिळाले गोलंदाज हर्षलला. आक्रमकता बोथट झालेली आहे. इथे हा फटका फसला. क्षेत्ररक्षक दूरवरून समोर आले, टिपलाय झेल. याच बरोबर गोठेकर ब संघाचा संघ कर्णधार बाद होतोय. रोहन शेळके बाद. बघा, पार्टनरशिप फक्त फलंदाजीच होत नसते, पार्टनरशिप गोलंदाजीमधून करता येते आणि ह्या गोलंदाजाने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. या अगोदर जे डॅमेज झालं होतं ते डॅमेज कंट्रोल करण्याचं काम या गोलंदाजाच्या वतीने केलं गेलेलं आहे. त्याच्याकडे नियंत्रण चांगलं आहे. गोलंदाजीचे त्याचे पॅरामीटर सेट आहेत आणि तो ते क्रॉस करत नाही. गोलंदाजीमध्ये तुम्हाला मर्यादा पाळाव्या लागतात आणि तेच पाळत असताना गोलंदाज आपण बघतो. शेवटचा चेंडू इथे फेकलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पडल्यानंतर खूप आतून मार्गस्थ झालेला पाहिला. आतली कडा लागली आणि आमच्या पंच अर्थात माधव ठाकरेंच्या जवळजवळ पायाच्या तिथे वाकून चेंडू उचलला गेलेला आहे. एक धाव इकडे मिळते. 3 षटकं संपतायत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 48. सुरुवातीची 2 षटकांमध्ये धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलो होतं जवळजवळ 44 वर आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आलेले आहेत. 2 षटकाच्या अंती 45 होत्या आणि पार्टनरशिप चांगली झालेली आहे. पहिल्या विकेटसाठी जर आपण विचार केला तर 47 धावांची पार्टनरशिप इथे करणारे 2 फलंदाज आपण पाहिले. त्यामधून रोहन शेळके आता परतलेले आहेत. आतिश भांडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आतिश भांडे म्हणजे आतंका दुसरा नाम असं म्हटलं जातं. 48 धावा धावपलकावर. 4:17 या सत्राला सुरुवात झालेली आहे. एक अतिरिक्त खेळाडू पंच मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करायचा आहे. प्रतिस्पर्धी संघाला ती सूचना करा. 18 मिनिटं झालेली आहेत. ओके, सिग्नल बाय कमिटी, हरकत नाही. चला, शेवटचं षटक इथे फेकलं जाईल गोलंदाज प्रतीक ज्युनियरच्या वतीने. हर्षलचं या अगोदरचं षटक अत्यंत चांगलं आहे. त्याचे प्रतीकच्या विरोधात आतिश कसे खेळतील. फुलटॉस चेंडू अगदी रडार मध्ये होता आणि त्याचमुळे आतिश अशा चेंडूवर मोठा फटका निश्चितच खेळणं स्वाभाविक होतं. प्रचंड ताकदीचा वापर केला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून फटका प्लेस केला. षटकार. या षटकाराबरोबर 54 धावा धावपलकावर जोडलेले आपण बघू शकू. फलंदाज आतिशने चांगली सुरुवात स्वतःसाठी मिळवलेली आहे. दुसऱ्या चेंडूचा तो सामना मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावपलक जाऊन पोहोचले 54 अर्थात 54 वर. यावेळेस इथे फटका हवा तसा कनेक्ट करता आला नव्हता. कनेक्शन तितकं चांगलं नाही. स्ट्राईक फक्त रोटेट होईल. एक धाव इकडे मिळेल, त्यापेक्षा अधिक काही नाही. दूर ठेवलं होतं चेंडूला यावेळेस फलंदाजापासून आणि चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहत असताना आतमधल्या अंगाने वळला सुद्धा. त्याचमुळे चेंडू सरळ बॅटवर चढला होता. स्टिकर एंडला जवळजवळ चेंडू आदळलेला आपण बघितला. एक धाव मिळते फलंदाज आतिशला. धावपलक हलवारपणे पुढे गेलं. एकूण धाव आतापर्यंत 55-55.
गणेश खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस पकडले फलंदाज गणेश डिंगोरेला स्लिप कॉर्डर मध्ये आणि इथे दुसरा फलंदाज बाद होतोय. गोठेकर ब संघाला लागलेला दुसरा हादरा. गणेश डिंगोरे बाद. संगीत डीजेच्या वतीने आपण खरं तर ऐकत आहात. संगीतामध्ये फार मोठी जादू असते. खिन्न आणि उदास मनाला प्रसन्न करणारं संगीत असतं. अलीकडे आपल्याला सांगीतिक उपचार पद्धती सुद्धा उदयाला आलेली पाहायला मिळते, जिला म्युझिकल थेरपी असं म्हणतात. अनेक दुर्धर आजार फक्त आणि फक्त संगीत ऐकून बरे केले जाऊ शकतात, हा विश्वास भारतीय खरं तर या उपखंडात निर्माण झाला आणि आपल्याकडे म्युझिकल थेरपी उदयाला आलेली आहे. जयंत डिंगोरे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पाहायचं इथे स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये यश मिळेल का. या फलंदाजांना स्ट्राईक रोटेट तर झालेली आहे, परंतु नव्याने आलेल्या फलंदाजाला लगेच परतावं लागेल. एक चेंडू खेळण्याची संधी त्याला तिकडे मिळाली आणि फलंदाज जयंत बाद. न्यू बॅटर इन मनीष लहाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येत आहेत. गोलंदाजी तर अत्यंत चांगली असते मनीषची. फलंदाजीमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं असेल हे आपण पाहूया. 55 धावा धावपल करूया. शेवटचे 2 चेंडू. फुलटॉस समोरच्या दिशेने यावेळेस उचलून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक टप्पा घेत असताना चेंडू सरळ आमच्या कॅमेरामॅनच्या दर्शनासाठी निघून गेलेला आहे. चौकार. ऑफिशियलला सतर्कतेचा इशारा आहे, कारण या अगोदर मला असं वाटतं माझे साथी समालोचक प्रसन्न चव्हाण यांचा सुद्धा कपाळ मोक्ष होता वाचलेला आहे. आणि मोबाईल मोक्ष क्या बात आहे. शशिकांतजी सांगतात कपाळ मोक्ष नाही मोबाईल मोक्ष. त्यावर चर्चा करू. आणखी एकदा फुलटॉस. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक यावेळेस उपस्थित आहेत. स्ट्रेट टू द फिल्डर अँड टेकन बाय दॅट फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. आतिश बांडे गॉट आउट अँड दिस इज द एंड ऑफ फर्स्ट इनिंग प्लेड बाय गोटेकर बी अँड दे हॅव put on 59 runs on the board and there will be the target of 60 runs for opposition team, that is SVN Washin. शेरे संघाचा संघ कर्णधार आपण आणि त्याचबरोबर बेस्ट ऑफ बोरशेती संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर संपर्क साधा आमच्या समालोचन कक्षाच्या समोर. आणि त्याचबरोबर चला लगेचच गोटेकर ब संघ आपण लगेचच मैदान गाठा. त्याचबरोबर विनंती असेल प्रतिस्पर्धी संघ अर्थात एसव्हीएन वासिन, आपणही आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा.
21 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये स्वर्गीय प्रशांत भोईर स्मृती चषक टेंभरे येथे खेळवला जाणार आहे. 21 जानेवारी ते 26 जानेवारी. आणि यामध्ये पहिलं पारितोषिक आपण पाहिलं तर ते 51 आहे, दुसरं 25 आणि तिसरं 12, चौथं 12 आणि पाचवं 10. यामध्ये पहिल्या 50 संघांना प्रवेश दिला जाईल, ज्यामधून एक गाव एक गटासाठी 40 संघ आणि ओपन ग्रामीणसाठी 10 संघ, म्हणजे एका दिवसासाठी ओपन ग्रामीणचा लॉट तिकडे ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे इच्छुक आणि लवकरात लवकर किरण सातपुते, देवा भाकरे, संदेश सातपुते आणि निखिल सातपुते यांच्या समवेत आपले सगळ्यांचे लाडके पंच माधव ठाकरे यांच्याबरोबर संपर्क साधा. बघा इथे लॉट्स या अगोदर झालेले आहेत, ड्रॉ झालेले आहेत, ज्यामधून चालू असणाऱ्या सामन्यातील विनिंग टीमला बाय मिळालेली आहे. त्यामुळे ती सुद्धा आता आनंदाची बातमी आहे. मैदानाच्या आतमध्ये सुरू असणाऱ्या सामन्यातील दोन्ही संघांसाठी ओव्हरऑल 60 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचे. सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये SVN वाशिंदे या संघाला. SVN वाशिन संघाच्या वतीने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. महेश गोरे, की ज्याने या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक दाखवली होती. आतिश भांडेचं आव्हान त्यांच्या समोर आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर फिरला, एक क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत मिडॉनला आणि मनीष लहानेला बीट करत असताना चेंडू बाउंड्री रोपच्या जवळ येताना गणेश डिंगोरे तिकडे उपलब्ध झालेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फार दूरवरून हा क्षेत्ररक्षक झेपावलेला आपण बघितला. मला असं वाटतं जवळजवळ काऊ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक अत्यंत वेगाने पुढे सरसावले होते आणि अंतिमतः त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं. 2 धावा आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षक गणेशने वाचवलेल्या आहेत. बघा तुम्ही एक खेळाडू म्हणून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान देता आलं पाहिजे. आखूर टप्प्याचा चेंडू आहे समोर. खरं तर पडल्यानंतर फलंदाजाच्या अचानक राईज झाला, त्यावर वळण मिळालं नव्हतं आणि याचमुळे सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आपण बघितला. बघा एखाद्या गोलंदाजाविषयी तुम्हाला जर या अगोदर माहीत असेल की ह्या गोलंदाजाची हरकत कशी आहे, गोलंदाज कशा पद्धतीने चेंडू फिरवतो, कोणते चेंडू टाकतो, तर त्या विरोधात तेच फटके ऑटोमॅटिकली तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करत असता. आणि हा सुद्धा प्रीमेडिएटेड शॉट होता, परंतु गोलंदाजाने अधिक गतीने चेंडू हाताळला होता. इथे हा चेंडू पडल्यानंतर अचानक उसळी घेतोय आणि मला असं वाटतं या चेंडूवर मिळालेली हरकत इथे टिपणं अत्यंत गरजेचं असेल. हा चेंडू आतमध्ये आलाय का हे पाहावं लागेल. नाही, बाहेर निघून गेला होता. त्यामुळे मला असं प्रथम दर्शनी वाटलं की चेंडू आतमध्ये आला असेल तर मग फार मोठी ॲसेट आहे. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाने चेंडू आतमध्ये आणणं म्हणजे फार कठीण काम आहे. यावेळेस इथे समोर ठेवलेला चेंडू होता, पुढ्यात ठेवलं तो खोलवर टप्प्याचा चेंडू. डीप मधून क्षेत्ररक्षक अत्यंत वेगाने झेपवतायत. इथे फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. आपण लेदर बॉल क्रिकेटमध्ये असे अनेक गोलंदाज बघतो ज्यामध्ये भारतीय संघातील रोहित शर्मा सारख्या फलंदाजाला नेहमी चकवा देणारा 86 आफ्रिदी हा गोलंदाज बघतो. डावखुऱ्या हाताचा आहे. रोहित शर्मा का बाद होतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळल्यानंतर प्रॉब्लेम येत नाही फलंदाजाला लेफ्ट आर्मच्या विरोधात. तो आतमध्ये आला की अत्यंत जास्त प्रॉब्लेम येतो. स्कूप केलेला आहे, फटका चांगला आहे, परंतु टो एंडला कनेक्ट झाला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, माणुसकीचं दर्शन. फलंदाजावर इथे दया, करुणा आणि प्रेम दाखवलं गेलेलं आहे. फलंदाजाला जीवनदान मिळतंय. पहिलं षटक आतिश भांडेचं यावेळेस इथे सुरू असताना पहिल्या षटकामध्ये फक्त आतापर्यंत 4 धावा आलेले आहेत. कंपॅरेटिव्हली पहिलं षटक जर आपण ज्यावेळेस गोटेकर ब संघ खेळत होतं ते जर पाहिलं तर त्यामध्ये 26 धावा आल्या होत्या. त्यामुळे ग्राफ हा जो आहे तो बरोबर घेऊन जावा लागेल, मॅनहॅटन ज्याला आपण म्हणतो. अदरवाईज अधिकचं प्रेशर येऊ शकतं फलंदाजी करणाऱ्या संघावर. आखूर टप्प्याचा चेंडू तरी सुद्धा तितकं टायमिंग चांगलं मिळत नाही या फलंदाजाला. अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय आणि क्रिकेटमध्ये जेव्हा अधिकची ताकद वापरता तेव्हा टायमिंग हुकत असतं. मैदानाच्या आतमध्ये तेच झालं होतं आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज महेश गोरे बाद.
आपल्या माधव सरांच्या चेहऱ्यावर लगेचच स्मितहास्य आले, आपोआप पाय त्यांचे थरकायला लागलेले आहेत. या आयोजकांचा विचार केला तर ज्यामध्ये फार मोठी नावं आहेत, देबा बांगर असतील, किशोर बेहरे असतील, प्रदीप गाडेकर असतील, त्याचबरोबर देविदास खाडे असतील, विजय बेहरे, मॅगी ग्रुप आहे, ललित खाडे, अभय लकडे, दिनेश खाडे, प्रतीक, प्रफुल्ल विदे, समाधान विदे, दीपक गाडेकर, राजू सासे आणि ही सगळी मंडळी यांच्या वतीने या स्पर्धेचं फार नेत्रदीपक अशा पद्धतीचं आयोजन केलं गेलेलं आहे. ज्या पद्धतीची स्पर्धा आहे त्या स्पर्धेला त्या पद्धतीच्या शिस्तीची निश्चितच गरज आहे आणि त्याचमुळे असे अनेक खरतर निर्णय आज त्यांच्या वतीने चर्चेत आले होते. वेळेच्या बाबतीत ज्या वेळेस संघ कर्णधार किंवा मैदानाच्या आतमध्ये खेळणारे संघ खेळाडू गांभीर्य बाळगतात त्या वेळेस ती स्पर्धा आपोआप उंचीवर जात असते आणि त्यातच शहापूर ग्रामीण क्रिकेटला फार उंचीवर नेणारी स्पर्धा गेली अनेक वर्षापासून यशस्वी आयोजन या स्पर्धेचं आपण बघतो. अर्थात ओबी स्पोर्ट्स बिरबाडी आयोजित खासदार चषकाचे आयोजन. यावेळेस आपण बघितलं की ग्रामीण सम्राट अर्थात सुरेशजी म्हात्रे म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके बाया मामा यांच्या नावाने ही स्पर्धा निश्चितच इकडे कव्हर केली जाते. या स्पर्धेचं ते टायटल आहे. ऑन फॉर दी ओव्हरचा इशारा मिळतोय आणि पंच खूप आग्रही आहेत की तुम्हाला हे सांगावंच लागेल. यावेळेचा फटका चांगला आहे, खडे खडे खेळून काढलेला आहे. कव्हर्स मध्ये अशा पद्धतीचा फटका खेळणं खूप कठीण आहे, परंतु बॅटच्या अगदी मधोमध चेंडूला घेतलं होतं आणि फेकून दिलं होतं कव्हर्सच्या डोक्यावरून. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार, आकर्षक चौकार. मनीष लहानेचं हे षटक क्रमांक 2चं मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो, ज्यामध्ये पहिला चेंडू वाईड आला होता. दुसऱ्या चेंडूवर चौकार पेश करत असताना फलंदाज प्रतीक सिनियरला आपण बघत आहात. याच युनिटमध्ये प्रतीक ज्युनियर नावाचा सुद्धा एक खेळाडू आहे. हा फटका खूप मोठा आहे, उजव्या स्टेजच्या बाहेर थोडे कमिट झाले होते, त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न केला, उंची मिळाली, एलिव्हेशन कमी मिळालं आणि याचमुळे क्षेत्ररक्षकाने इथे झेल टिपलाय. गणेश डिंगोरे झेल खाली होते आणि फलंदाज प्रतीक सिनियरला इथे बाद व्हावं लागतंय. दुसरा हादरा SV वाशिंदला. एखादी स्पर्धा स्वप्नातील सत्यात उतरवणं अत्यंत कठीण काम असतं आणि तेच केलेलं आहे ओबी स्पोर्ट्स बिरवाडीच्या या सगळ्या टीम वर्कने. बघा, आपण स्वप्नात वाघ मारला म्हणून कधी शिकारी बनत नसतो, स्वप्नामध्ये आपण विमान चालवलं म्हणून कधी आपण पायलट बनत नसतो. प्रत्यक्षात काय आहे याला फार मोठी किंमत आहे आणि तीच हिंमत दाखवली ही स्पर्धा आयोजित करत असताना. आणि गेली अनेक वर्षापासून बघतो या स्पर्धेचा बोलबाला टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत स्पर्धा म्हणून झालेला आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, उंच पुऱ्या शरीर यष्टीचा, त्याला अवाक करणारा चेंडू पहिलाच इथे आपण बघतो. आश्चर्याचा कडू धक्का या फलंदाजाला निश्चितच मिळेल. चेंडू पडल्यानंतर अचानक राईट सुद्धा झाला आणि पडल्यानंतर तो स्किड झाल्यासारखा पाहायला मिळाला. अचानक फलंदाजाच्या शरीरावर जाऊन आदळला. फलंदाज बाल बचावले असं म्हणायला हरकत नाही, कारण या पद्धतीच्या चेंडूंवर बऱ्याचदा इंजुरी झालेली आम्ही पाहिलेली आहे. आणि त्याचमुळे धडाकेबाज चषकामध्ये मला असं वाटतं करीम 11 या संघाकडून बिहारकडून खेळत असताना किरण पवार सावळेश्वर सावळेचा खेळताना त्याने एक स्पेक लावले होते, म्हणजे चष्मा लावून खेळलेला मी त्याला बघितला. इथे उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू एष्टी रक्षक चकतोय रोहन आणि याचमुळे चेंडू त्याचा अंतिम साध्य साधतोय. बाईकच्या रूपाने मिळालेला हा महत्वाचा आणि नशिबाचा चौकार. महत्वपूर्ण चौकार धावपलकावर अंकित केल्यानंतर एकूण धावा आपण पाहिला तर त्यात 14 अर्थात 14. इथे काय झालेलं आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कडा लागली होती बॅटची आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा निघून गेलेला आहे.
वेगवान आउटफील्ड आणि त्याचमुळे चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेवर. चौकार. पंचगिरीचे धडे घ्यायचे असतील तर आमच्या माधव सरांकडे जा आणि त्याचबरोबर तुम्हाला मग डान्सिंग क्लास लावण्याची गरज नाही. ते धडे सुद्धा त्यांच्याकडून तुम्ही गिरवू शकता. एका बाणामध्ये 2 शिकार केल्यासारखं खरं तर तिकडे होईल. धावपलक 18 अर्थात 18 वर जाऊन पोहोचलेला आहे. मनीष पुन्हा एकदा वळतील. उजवेष्टेच्या बाहेरून फोर्सिबल हिट समोरच्या दिशेने खेळत आहेत. एका सिंगल पेक्षा अधिक निश्चितच तिकडे काय नसणार आहे. एकेरी धावेने हे षटक संपलेलं आपण बघितलं. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 19 धावा धावपलकावर. 60 धावांचं टार्गेट गाठायचं आहे. त्यामुळे आणखी 41 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 41 धावा असं इक्वेशन. सानिध्य 11 गावदेवी गोठेकर ब संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांचे स्पॉन्सर आतिश डोंगरे आणि महेंद्र डिंगोरे यांचंही आपण कौतुक करूया. खरं तर टेनिस क्रिकेट विश्व बदलण्यामध्ये आयोजकांच्या बरोबर पॅकर्स अर्थात या पद्धतीच्या सौजन्यदात्यांचाही फार मोठा रोल राहिलेला आहे. या विषयाकडे आपण आपसुकच वळू. तिसरं षटक घेऊन गोलंदाज आदिनाथ मडके आलेले आहेत. आदिनाथ मडके स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती विसरले नसतील. ज्या पद्धतीने आक्रमण त्यांच्या विरोधात परेश गोरारकरचं आलं होतं. इथे स्ट्रायकिंग एंड चेंज करण्याचा प्रयत्न केला होता. बघायचे फलंदाज बाद करतील की नाही. याच फलंदाजाला बाद केलेला आहे इथे गोलंदाज आदिने आणि त्याचमुळे हा धक्का क्रमांक 3 लागतोय SVN वाशिंदला. नवीन फलंदाज सुजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 आले होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आपण पाहिला. एकूण धावा 2 षटकांच्या अंती 19 लागलेले आहेत आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होते. उजवेष्टेच्या फार बाहेरून चेंडू पिच केला होता. पडल्यानंतर आश्चर्यकारकरित्या आतमध्ये आला आणि त्यामुळे पंच स्थिर आहेत. हा चेंडू निर्धाव आहे. धावपलक सुद्धा स्थिर असलेला आपण बघू शकू. 19 रन्स ऑन द बोर्ड विथ दी लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट्स. फुलरलेनचा चेंडू पायांमध्ये ठेवलेला. त्यावर फ्लिकचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवताना फंबल होत आहेत आणि त्याचमुळे 2 धावा इथे घेण्याची संधी या दोन्ही फलंदाजांना मिळते. यष्टीरक्षक सुद्धा साधारण कामगिरी दाखवतोय. प्रत्येक गोष्टीचा स्तर तुम्हाला उंचावर न्यायचा असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला प्रभुत्व आणि प्रावीण्य मिळवावं लागतं क्रिकेट खेळताना. 9 चेंडू 39 धावा हे समीकरण. 9 मध्ये 39 बनवायचे आहेत. अशाच पद्धतीने चेंडूला हवाई मार्गे धाडावं लागेल सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे एक टप्पा घेत असताना चेंडू सीमापार निघून जातोय. महत्वाचा चौकार. पंचवीस पर्यंत गेलेला डाव आपण बघू शकू. 8 चेंडूंचा कैशेष आहे. 35 धावांची आणखी गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 60 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी SVN वाशिंद हा संघ उतरलेला आपण बघतो. बघा चतुर गोलंदाजी. मला असं वाटतं या अगोदरचा चेंडू फुलरलेनचा यॉर्कर होता. त्या अगोदर टाकलेला चेंडू जर आपण बघितला की जो मागे लपवून गोलंदाजाने हाताळला होता
आणि तो आश्चर्यकारकरित्या आतमध्ये आला होता. म्हणजे हा गोलंदाज ज्यावेळी चेंडूची ग्रीप समजू देत नाही त्यावेळी चेंडूला आतमध्ये वळवतो, असा एक ढोबळ मानाने अंदाज आपण सगळेजण लावू शकतो. 3 षटकं संपतायत. धावफलक जाऊन पोहोचलेलं आहे ते 26 वर आणि 60 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 6 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर मार्गस्थ करा ही विनंती आहे. पाहिजे चौथ्या षटकासाठी ओमकार परटोलेला आणलं जात आहे. 26 रन्स ऑन दी बोर्ड, 34 धावांची गरज आहे. इथे हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल का हे पाहावं लागेल. 2 क्षेत्ररक्षकांनी दोन्ही बाजूने प्रयत्न केला होता. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ चेंडूवर येत होते. इन बिटवीन चेंडू जमिनीवर जाऊन आउटफील्ड मध्ये आदळला. 1 धाव इकडे मिळते. धावफलक पुढे गेलं. 33 धावांची गरज. 5 चेंडूचा काही शेष. 5 मध्ये 33 बनवायच्या असताना इथे रक्षात्मक खेळ करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय, हे सुद्धा थोडं अवाक करणार आहे. परंतु चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला, त्यामुळे आणखी एक फलंदाज बाद. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी अत्यंत चांगली केली होती. गणेश डिंगोरेने 43 धावा धावफलकावर जोडल्या. 12 धावांचं योगदान आतिश भांडेचं. इतर कोणत्याही फलंदाजाला चांगलं धावफलक बनवण्यामध्ये यश जरूर मिळालं नव्हतं, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजीची कामगिरी चांगली राहिली. विशेषत्वाने पहिल्या षटकात आतिश भांडेने 5 धावा खर्च केल्या. तिसरं षटक आदिनाथ मडकेचं 7 धावांचं आपण बघितलं होतं आणि त्याचमुळे आता अंतर खूप वाढलेलं आहे. 4 चेंडू आणि 33 धावा. बॉटम हँड चांगल्या पद्धतीने वापरत असताना फलंदाजाला आपण पाहिलंय आणि त्याचमुळे चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. हा फटका महत्वाचा आहे. षटकार. हा षटकार धावफलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 33. 3 चेंडू आणि 27 धावा असं इक्वेशन यानंतर उरतं. 3 मध्ये 27. स्विच करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, हे फार लवकर ओळखला आणि त्याचमुळे फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज बनला होता. गोलंदाजाने त्यापेक्षा बाहेर चेंडू हाताळला. वाईट साठी रिव्ह्यू कोणाचा आहे? यस, पंच खात्री करतायत. टेक्निकल सपोर्ट आपल्याला जो मिळालेला आहे UTCच्या वतीने तो वापरण्याचा प्रयत्न इथे पंच करतायत. ट्रिम लाईनच्या अगदी जवळ चेंडू जाऊन लँड झालाय, परंतु त्यानंतर आपण बघितलं चेंडूला थोडी मोमेंट मिळालेली आहे. आता ही मोमेंट काय आहे, कशी आहे, हे पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 चेंडू उरतायत. धावा बनवायचे 27. पायांमधून चेंडू सरळ निघून गेला आणि यष्ट्यांवर आदळला. याचबरोबर आणखी एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळते. गोलंदाज ओमकार परटोलेला. षटकारही या षटकामध्ये आलेला आपण पाहिला, परंतु आतापर्यंत 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश मिळते ओमकारला. आणखी एक फलंदाज SVN वाशिमचा बाद. बोरशेत आणि त्यांच्या विरुद्ध शेरे असा हा यानंतरचा नियोजित सामना आहे, त्यामुळे नाणेफेक या अगोदर संपन्न झालेली आपण पाहिली. त्यामुळे ज्या टीमचं क्षेत्ररक्षण त्यांना विनंती आहे आयोजकांच्या वतीने लवकरात लवकर आपण
क्रीडांगण गाठा. आणखी एक फुलरलेनचा चेंडू मागच्या बाजूने थ्रो जरूर आला, पंच स्थिर आहेत. आणि याचबरोबर हा सामना दिमागदार पद्धतीने जिंकलेला आहे. सानिध्य 11 गावदेवी गोठेकर ब संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये गणेश डिंगोरेची चांगली झाली, 43 त्याच्या, आतिश बांडेच्या 12. आणि गोलंदाजी ही सगळ्या गोलंदाजांची चांगली झाली, ती म्हणजेच गोठेकर ब संघाच्या.